आपल्यासोबत बोलण्यासाठी केसरकर सर सोबत आहेत. सर काय सांगाल, आज मोदी पहिल्यांदा येत आहेत, माहितीच्या आमदारांशी चर्चा करणार आहेत. एक गोष्ट अशी आहे की पंतप्रधान महोदयांशी इंटरॅक्शन करायला मिळावं ही फार मोठी संधी आमदारांना सुद्धा असते. त्यानिमित्ताने केंद्राच्या असलेल्या वेगवेगळ्या स्कीमना गती मिळेल आणि आपले नेते ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवली त्यांना भेटणं हा एक सुखद अनुभव असतो. तुम्ही काय अभ्यास करून आलात का? कारण मोदी आज मुख्याध्यापकांच्या भूमिकेत असणार आहेत. मला वाटत नाही मी काय परीक्षेला बसणार नाही आहे आणि काही सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत. आमच्या कोकणासाठी काय केलं पाहिजे, विशेषतः पर्यटनासाठी. शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, भास्कर जाधवांनी असं वक्तव्य केलेलं आहे की जवळजवळ आता शिवसेनेची काँग्रेस झालेली आहे ठाकरे गटाची, कसं बघता याकडे? नाही बघा, आता असं आहे की म्हणी काही आहेत पण म्हटल्या तर त्या चुकीच्या होतील, त्यांना वाईट वाटू दे म्हणून एवढंच सांगतो. त्यांनी आपल्या उभाटाची काळजी करावी जी एक काँग्रेसच्या कह्यात गेलेली आहे आणि त्याच्यामुळे सगळे शिवसैनिक त्यांना सोडून गेले. आता राहिले आहेत ते फतवावाले राहिलेत फक्त. खूप धन्यवाद सर सामरीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन नितीन बोधरेंसह मी सुरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.